नशे में कौन नहीं है मुझे बताओ जरा. लोग कहते हैं मैं शराबी हूँ. अरे चला ना शांताराम भाऊ, देऊन देऊ रिपोर्ट. त्या दिवशी गोष्ट नाही का हो, आपण बदामसाठी ते पोरगी म्हणलं होतं, त्याचा बाप दिसताय नाही तर. द्या ना मग आवाज. हो सोपाराम भाऊ, हो सोपाराम भाऊ. कोण हो रिच अभी? शांताराम तू आहे का? अरे लक्षच नव्हतं, थांबालोस. तर का म्हणते रे, इकडे कसं काय येणं झालं? का सांगू राजू, चोराच्या मोठ्या हिमत्या वाढल्या. वावरातला कापूस नेला इथून 2 क्विंटल. गावात 2-3 चोऱ्या झाल्या, त्यासाठी देऊन द्या म्हणलं रिपोर्ट. आलो मग पाटलाला घेऊन. असं होय का? तुमचं कसं काय येणं झालं? रात्रीची गोष्ट, 3 कोंबड्या आणि 1 कोंबडा गेला राजाव चोरी. सकाळी पाहतो तर बेंद्यात कोंबड्या नाही कोंबडा नाही. कोपड्या गेल्या का हो? सांगा ना आता, इथपर्यंत आले चोर. कोंबड्या सुद्धा उपर चालल्या आता त्याला. आता सांगा बा. पण हे कोंबड्या का चोराची गोष्ट का हो? कसं आहे, चोर चोर असते, ते काही चोरू शकते, काही नियम नाही. कवा का नेईन तर कवा का नेईन. लोकांच्या घरचे गेट सुद्धा लोखंडाचे काढून नेते. माहित नाही का आता घटना? इथं झालंच म्हणा, पण इतक्यात जास्त चोऱ्या वाढल्या ना हो. एक रिपोर्ट देऊनच द्या म्हणतो. चला सोपाराम भाऊ, चागी पिऊ चला. कुठे 4 हजार कोंबड्या गेल्या त्यापासून मन नाही जाग्यावर. पहिले रिपोर्ट देऊन देऊ, मग पाहू का हवं इथं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. बोला बोला, काय अडचण आहे तुम्हाला? तर शांताराम मोहन, आम्ही टुनपूरचे आणि हे आमचे पाहुणे वागदेचे आहे. तर कालची गोष्ट साहेब, वावरातला एक वळ पूर्ण नेऊन आहे 2 क्विंटल होता कापूसच चोरीला गेला. आणि 2 दिवस अगोदर ते नळ योजनेची विहीर आहे, तिथं सोलर सिस्टम लावून होते, ते उडवले, टायटर उडवलं तिथचं. आणि माझ्या कोंबड्या चोरीला गेला साहेब. 3 कोंबड्या होत्या आणि 1 कोंबडा होता. तसे माझ्याकडे काल आणि आज पण आले 2-3 रिपोर्ट चोरी प्रकरणाचे आपल्याच आजूबाजूच्या खेड्यातले. आणि आता तुमचे आले. तर चोऱ्या वाढल्या आपल्या एरियामध्ये. ठीक आहे, मी तसं लिहून घेतो, पण तुम्ही पण गाववाल्यांनी पूर्णतः सतर्क राहा, म्हणजे कसं जेणेकरून चोरी होणार नाही आता पुढे. आणि लगेचच एक टीम रवाना करतो इथून, म्हणजे काय कसं प्रकरण आहे म्हणजे जागेवरून कळेल ते. इथून लगेचच पाठवतो मी. हो सर, नक्की पाठवा, कारण चोऱ्या इतक्या जास्त सोड राहिल्या ना, आणि चोराच्या हिमत्या खूप होऊ राहिल्या. ठीक आहे, या मग तुम्ही. तसं मी आता हवालदार आणि एक गाडी पाठवून देतो तुमच्या गावामध्ये. शांताराम भाऊ बोलले का त्या दिवशी तुम्ही पोराची गोष्ट काढली होती ना? काय काय म्हणे मग त्याच्या घरचे? त्याला बोललो मी, ते तयारच आहे हो. तुम्ही सांगा ना तारीख केव्हा देतात, केव्हा येऊ पाहिले सांगा. बापा, अजून गोष्ट दाखवली नाही का हो? काहून उशीर करताय हो? दाखवून द्या ना पटकन. सटकन पटकन होऊन जाते मग. हो ना पाटील, मी पण तसंच म्हणत होतो, पण हे ते बदामच्या घरचे आहे ना, कापसाचा वेचा वेचू दे म्हणे एक. आणि मग ते त्यांनी मागत्यान केलं वाटते थोडंसं, ते वेचतो म्हणे, म्हणून उशीर झाला वाटते. अजून तर काय त्यांनी म्हणलं नाही मला. बदाम? बदाम कोणाचं नाव आहे? कोणाचं म्हणजे? पोराचं नाव बदाम आहे. चमा बिन काही मजाक करता. त्या पोराचं नाव बदाम आहे? आता बदाम म्हणजे आता बदाम आहे. आता कोणी बदाम ठेवते, कोणी काजू ठेवते, कोणी कतली ठेवते. आता आपण काय करू त्याला? नावात काय हो सोपाराम भाऊ? पोरग पाहणं, पोरग कामदार आहे, चांगलं मेहनती पोरग आहे बरं. ते पाऊस म्हणा, ते काही विषय नाही, पण नाव म्हणलं बदाम थोडंसं वेगळंच वाटलं म्हणून विचारलं. घेऊन या मग शांताराम भाऊ, कवा येतात? आपण कवाय रेडीच आहो. चहा पिऊ म्हणलं नाही म्हणता तुम्ही, पेलो असतो एक एक कट. कुठं हो, शुगर हाय आहे ना मावालं. कुठं जमते का चाय घी मारता करायची हो. येतो मग शांताराम भाऊ, चला येतो पाटील. राम राम. राम 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 राम. कट माणूस आहे हा. माझा शांताराम भाऊ बरोबर मध्यस्थी तुम्हीच आहे बरं. बरोबर पाहिजे. येतो सांभाळून. आत्ताचेच नाही जुडवत आहो ना, भगम दिवस झाले ना भाऊ, ह्या शेजात आहो. हे तर आहेच म्हणा, तुमच्यासारखं कोणाला गटतही नाही ना. झालं ना का शांताराम भाऊ? चला ना. अरे झालं रे, चाल चाल जाऊस आता. नशा शराब में होता तो नाचती बोतल. नशे में कौन नहीं है मुझे बताओ जरा. नशे में कौन नहीं है मुझे बताओ जरा. लोग कहते हैं मैं शराबी हूँ. लोग कहते हैं मैं शराबी हूँ. तुमने भी शायद यही सोच लिया. गम पद पद निसा. लोग कहते हैं. अरे सिद्धू पाजी, क्या हो तुमका? का झालं म्हणलं? सकाळी सकाळी चालली वाटते. ए बोट्टे हो, मला काय शिकवून घालले का तुम्ही? जा सांगून द्या शांतारामले, मीनच चोरला त्याचा कापूस.
झिंग्या दादा यानं चोरला वाटते शांतारामचा कापूस हा म्हणून राहिला ना. अरे बारक्या मीनच चोरला जा सांगून द्या का करते तर करून घ्या जा. आता खायचे धंदे करून राहिला रे बा हा. काही बोल नको खरंच चोरला का तू ना. हो ना बे सांगू राहिलो ना मीनच चोरलाय म्हणून. दारू पेदा मी त्या कापसाच्या पैशाची 1 क्विंटल 71 किलो भरला कापूस त्याचा सांगून देत त्याला. बारक्या जा लवकर शांताराम भाऊ बोलून जा. बत्ती द्या लागते जा लवकर. यानंच चोरला असेल रे बरोबर आहे. याच्या पैसे नाही तर कुठचे पैसे. याची बायको तर याला काही पैसे देत नाही. आता कुठं कामाले नाही जात. दारू पिऊ राहिला म्हणजे चांगली रंप पेत आहे ना. यानंच चोरले. आता असं काही धरून सांग दोघं तिघं जण मिळून पाजून टाकू लेखाले. उद्या शांताराम भाऊले त्यांनी जर म्हणलं तर लेखाले इथंच कान साडू. झिंग्या दादा शांताराम भाऊ ते रिपोर्ट द्यायला गेले पोलीस स्टेशनला गेले म्हणते त्यांनी. शांताबाई सांगत होती. लोग कहते हैं मैं शराबी हूँ. गेला कोमात गेला जाऊ दे चला. भाऊ आले तर आपण सगळेजण मिळून सांगून द्यायचं ना हा असा म्हणत होता म्हणून. चल रे चल या बेवड्याच्या माग का लागते चल. शांताराम भाऊ तुमचं नाही का कापूस ते नाही का दारू पिदाड्यानं चोरला म्हणते. कोण होय रे तो. नाही का हो गावात फिरत राहते त्यानंच चोरला म्हणते. आणि तुमचंच नाव घे मागाशी बाय गाणे म्हणे तिथं आणि सांगून दे म्हणे तुम्हाला मीनच चोरला बा म्हणून. पैसे नाल तर तुमच्या घरी तुम्ही घरीच नव्हते. मगांपासून वाट पाहतो कवा सांगून कवा नाही का म्हणून. शाबास रे मेरे पट्टे. थांब आता त्याला आपण मीनं रिपोर्ट तर दिलाच आहे. आपण सोटाडू त्याला थांब. चांगला मारा डबल चोरलाच नाही पाहिजे त्यांना चोरीपणा केलाच नाही पाहिजे. चांगला मारा त्याला. हे 5 रुपये सांगण्याचं तुला बक्षीस देता. आणि काही खाऊन घ्यायचो एखादी बिस्किट पुडा. बिस्किटच खाजो रे पोरा. हो शांताराम भाऊ चालो. दारू पिदाडे राहते मित्रांनो चोर. कालच ते आमचा सोपाराम भाऊ नाही का त्याचा कोंबडा नेला म्हणते चांगली पार्टी केली म्हणते टेकड्यावर जाऊन. दारू पिणारे होय ते. तर पाहिजा आपला व्हिडिओ जर चांगला वाटला तुम्हाला तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.